बातमी मराठा आंदोलनाची आहे। लोणावळ्यामधील सरकारच्या शिष्टमंडळासोबतची जरांगेंची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे आता जरांगे आझाद मैदानातील उपोषण करण्यावर ठाम आहेत। त्यामुळे राज्य सरकारला चांगलाच घाम फुटलाय। आझाद मैदानावर स्टेज बांधायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण जाणारच असा पुनरुच्चार त्यांनी केलाय। तसंच कोणाचेही हाल होऊ नयेत यासाठी तोडगा काढा अशी मागणी जरांगेंनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे। नाही नाही, आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले। तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत, कमिशनर साहेब, त्यांनी दिले मला आताच। तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय। तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज, आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे। असं काहीच नाही। आणि तुमचा चला जाऊ द्या, मला ही विनंती करायची नव्हती, पण मला माझ्या समाजासाठी करायची, कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे। आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला। माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकुडतात। आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत। आमचं बी सोपं नाही, दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता हे सरकारच्या हातात। तर आमची अशी विनंती, मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चेला येऊन हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती।